नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या युट्यूब चॅनलवर। कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना गरजेचं असतं ते म्हणजे त्या परीक्षेचा पॅटर्न व्यवस्थित समजावून घेणं आणि आपण तेच करतोय। टीईटी परीक्षेचा पॅटर्न आपण समजावून घेतलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे की गणित विषय जो आहे याचे सेम घटकांवरचे सेम टाईपचे प्रश्न दरवर्षी रिपीट होताना दिसतात। त्यामुळे माझं चॅलेंज राहील तुम्हाला, तर आपल्या चॅनलवरील तुम्ही गेल्या 4-5 वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आहेत ते जर व्हिडिओ पाहिले, त्या घटकांचे प्रश्न जर क्लिअर केले तर येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये 100% तुम्हाला 30 पैकी 30 मार्क गणित विषयामध्ये मिळणारच। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टीईटी 2023 मध्ये झालेला जो पेपर फर्स्ट आहे की जो इयत्ता 1ली ते 5वी साठीचा आहे, यामधील गणित विषयाचे 91 ते 120 असे 30 पैकी 30 प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इतर जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा पाहता येतील। हेच व्हिडिओ तुम्हाला नंतर शोधायचे असतील तर ते लवकर सापडतील आणि तुमचं आणि आमचं कॉन्टॅक्ट चांगले राहील। व्हिडिओ पाहिल्यावर जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया टीईटी पेपर फर्स्ट 2023 मधील गणित विषयाचे प्रश्न। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 91। कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? निमपट सांगितली, मुलींची संख्या निमपट आहे मुलग्यांच्या। मुलगे जर 2 असतील तर मुली 1 असणार आहे। साधारण जर आपण इथं ऑब्झर्वेशन केलं, प्रमाण आपल्याला दिलंय 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी आहेत वाय अक्षावर। ते न पाहता आपण फक्त सेंटीमीटर मध्ये जरी पाहिलं तर इथं आपल्याला दिसत आहेत हे 4 आणि खाली पण 4च आहेत। इथे 2 आहेत, खाली 3 आहेत, इथे 3 आहेत आणि खाली 1 2 3 4 5 6 आहेत। इथे 3 आणि 6 दिसत आहेत। मुलगे हे क्रॉस लाईनने दाखवलेले आहेत, म्हणजेच सी जो वर्ग आहे या वर्गामध्ये मुलींची संख्या जी आहे ती मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आपल्याला दिसते। याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सी। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 92। बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? बी वर्गातील आणि डी वर्गातील यांची आपल्याला तुलना करायची आहे। आता कुणाची करायची आहे? मुलींची करायची आहे। म्हणजेच या मुली ज्या आहेत त्या चौकटीने दाखवलेल्या आहेत। बी वर्गामध्ये चौकटी 2 म्हणजेच 5 दुने 10 मुली आहेत आणि डी वर्गामध्ये 1 2 3 4 5 म्हणजेच या 25 मुली आहेत। आपल्याला यांच्यामधला फरक विचारलेला आहे। चला यांच्यामध्ये फरक कितीचा येईल पाहूया आपण। 25 वजा 10 म्हणजेच 15चा फरक असणार आहे। आता यात विचारलेलं काय आहे? कुणापेक्षा जास्त आहेत कुणापेक्षा कमी आहेत हे महत्वाचं आहे। बी वर्गातील मुलींपेक्षा, म्हणजेच या 10 पेक्षा 25 काय आहेत? अधिक आहेत। कितीने अधिक आहेत? 15ने अधिक आहेत, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 15ने अधिक आहेत। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 93 आणि तो रोमन न्यूमरल्सवर आहे। रोमन संख्या चिन्हांवर दरवर्षी प्रश्न आलेलाच आहे, त्यामुळे रोमन संख्या चिन्ह चांगली तयारीत असू द्या। एम म्हणजेच किती? 1000 वजा डी म्हणजे 500 आणि याला करूया आपण ब्रॅकेट गुणिले एक्स म्हणजे गुणिले 10 भागिले एल म्हणजेच भागिले एल म्हणजेच होतात 50। आता यामध्ये पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवावं लागेल आपल्याला। 1000 वजा 500 झाले हे 500 गुणिले 10 भागिले 50। आता 500 गुणिले 10 होणार आहेत हे 5000। आता हे भागिले पुढे न लिहिता मी याला छेदात लिहितो 50 0 0 गेले 5 100 500 आणि 100 लिहिण्यासाठी आपण कोणतं लेटर वापरतो? सी हे लेटर वापरतो, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सी। सोपे प्रश्न आहेत रोमन वरचे आणि गॅरंटेड मार्क आहे। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 94। खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे न रंगविलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा। काय विचारले हे खूप महत्वाचं आहे। न रंगवलेला विचारलेला आहे। बाकी हा प्रश्न खूप सोपा आहे। एकूण भाग जे आहेत ते आपण छेदामध्ये लिहित असतो। एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग आहेत। हे झाले 9 भाग। त्यापैकी न रंगवलेले किती आहेत? 2 भाग आहेत, म्हणजे याचं उत्तर असणारे 2/9 हे न रंगवलेले भाग दाखवणारा अपूर्णांक आहे। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 95। एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे। त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत, तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? नेहमीचा रस्त्याच्या कडेने झाडे लावायचा प्रश्न। त्यामध्ये जर पाहिलं आपण तर रस्त्याची जी लांबी आहे ती किलोमीटर मध्ये दिली आहे, तिला मीटर मध्ये करूया, ते होतील 2560 मीटर आणि याला काय करावं लागेल? आपल्याला 2 झाडांमधील अंतराने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला झाडांची संख्या मिळेल। 6.4 ने याला भागूया, तर हा पॉइंट काढून टाकण्यासाठी करतो मी याला 2560 वर 1 0 आणि खाली करूया आपण हे 64। 8 ने भाग जाईल, 8 8 64, 8 3 24, 8 2 16, 8 0 0 8 0 0
3200 8 ने भागल्यावर 8 चौक 32, 800 800 म्हणजे 400 झाडं लागतील असं आपल्याला वाटेल. पहिलाच पर्याय 400 दिलेला आहे. तसं नाहीये, तर या 400 मध्ये आपल्याला एक मिळवावा लागतो, कारण कडेची जी झाडं आहेत त्यातलं फक्त टोकाचंच झाड मोजलं जातं जेव्हा आपण हा भागाकार करतो. सुरुवातीचं झाड यामध्ये मोजलं जात नाही, म्हणून या 400 मध्ये एक मिळवावा लागतो. म्हणजेच इथे किती लागणार आहे? 401 झाडं लागणार आहेत. लगेच त्यामध्ये 401 सुद्धा पर्याय आहे, पण प्रश्न काळजीपूर्वक वाचला असेल तर दुतर्फा विचारलेली आहेत, म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा झाडे लावायची आहेत. त्या बाजूने पण लागणार आहेत 401 झाडं, आणि 401 अधिक 401 होतात हे किती? 802. म्हणजेच तिथे लावण्यासाठी झाडं जी लागणार आहेत ती पर्याय क्रमांक 2, 802 झाडं लागणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य पर्याय कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे, आणि चौकोनावर आधारित पर्याय आहे. त्यामध्ये पहिला आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. 100% असतातच. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. दुसरा आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरा आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे सुद्धा बरोबर आहे. समांतरभुज चौकोन ही मेन फॅमिली आहे, आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स कोण कोण आहेत? समभुज चौकोन आहे, चौरस आहे, आयत आहे. हे सर्व समांतरभुज चौकोन आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रॉपर्टी ज्या आहेत त्या समभुज चौकोनाला, चौरसाला आणि आयताला सुद्धा लागू पडतात. मग यामधले तिन्ही योग्य असणारा जो पर्याय आहे ए बी सी सर्व योग्य आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 97. खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठांवरील अक्षरांची चुकीची जोडी ओळखा विचारलेला आहे. चुकीची जोडी ओळखायची. तर यापासून आपल्याला सम्मुख पृष्ठांवर चिती म्हणजे काय असतो? जसा बेस आहे तसाच वरचा टॉप येतो त्याचा. यामध्ये सम्मुख पृष्ठ आपल्याला शोधायची आहेत. तर पहा, याला जर उभं केलं, याला पूर्ण असं उभं केलं तर काय होणार आहे? हा सी उभा पृष्ठ होणार आहे. या बाजूने उभ्या पृष्ठावर कोण असणार आहे? इथे जी असणार आहे. हा ई कुठे जाणार आहे? इकडे जाऊन उभा राहणार आहे. हे असं फोल्ड होत जाणार आहे. आणि हा डी कुठे जाणार आहे? इकडे जाऊन थांबणार आहे. तसंच हा एफ जो आहे तो या बाजूने उभा राहणार आहे, आणि हा बी जो आहे तो या बाजूने उभा राहणार आहे. आता पाहूयात पर्याय. पहिला आहे ए आणि एच. ए च्या विरुद्ध एच हा असणारच आहे. ए बेसला असेल आणि एच वर जाऊन टॉपला थांबलेला असेल. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. बी जी, तर बी च्या विरुद्ध जी इथे आपल्याला दिसतोय. सी आणि ई, सी आणि सी च्या विरुद्ध पृष्ठावर दिलेला आहे ई. तर सी च्या विरुद्ध ई येणार आहे का? नाही. सी च्या विरुद्ध डी असणार आहे. म्हणजे ही जोडी जी आहे ही चुकीची जोडी आहे. शेवटचा आहे सी डी. तर सी च्या विरुद्ध पृष्ठावर डी असणार आहे. ते बरोबरच आहे. आणि हे जे प्रश्न आहेत यांना म्हणतात अमूर्त पातळीवरचे प्रश्न, की जे आपल्याला व्हिज्युअलाइज करावे लागतात आणि तर्क करून उत्तर द्यावं लागतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 98. 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस, अशी एक घनाकृती लाकडी पेटी आहे. पेपरमध्ये आकृती नव्हती, मी आधीच घेऊन ठेवली आपला वेळ वाचावा म्हणून. याची बाजू जी आहे ती आहे 60 सेंटीमीटर. बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 प्रति चौरस मीटर रेट काय आहे? ₹30 प्रति चौरस मीटर रेट आहे. आता जो रेट आहे तो चौरस मीटर मध्ये दिलेला आहे. आपल्याला जी बाजू दिलेली आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. मग काय करावं लागेल? या सेंटीमीटरचे आपल्याला मीटर करावे लागतील. म्हणजेच याची जी बाजू आहे ती असणार आहे 0.6 मीटर. 60 सेंटीमीटरचे मीटर 0.6 मीटर. आता या पेटीला आपल्याला खालचा पृष्ठभाग वगळून राहिलेल्या पृष्ठभागांना कलरिंग करायचंय. तर याला एकूण पृष्ठ किती असतात? 6 पृष्ठ असतात. त्यातलं एक पृष्ठ गेलं म्हणजेच किती राहिले? 5 पृष्ठ राहिले. आणि याला रंग देण्यासाठी आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. मग एका पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय असतो? बाजूचा वर्ग असतो. म्हणजे इथं 5a वर्ग. तसं घनाचं एकूण पृष्ठफळ जे असतं 6 गुणिले बाजूचा वर्ग असतो. 5a वर्ग म्हणजेच हे काय होणार आहेत? 5 गुणिले 0.6चा वर्ग. 0.6चा वर्ग. 0.6चा वर्ग होतो 0.36. आणि इथं गुणाकार केल्यावर 36 पंचे होतात 180. दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे 1.80 चौरस मीटर हे झालं पृष्ठफळ, ज्याला आपल्याला कलरिंग करायचंय. याचा रेट आपल्याला दिलेला आहे ₹30 प्रति चौरस मीटर आहे याचा खर्च. तर लागणारा जो एकूण खर्च आहे तो होणार आहे हे 1.80 म्हणजेच 1.8 आहेत. पुढच्या शून्याला महत्व नसतं. गुणिले 30 करावे लागतील आपल्याला. हा गुणाकार केल्यावर 18 त्रिक होता 54 आणि हा एक शून्य त्यावरचा. पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणजे ₹54 त्यासाठीचा एकूण खर्च असणार आहे.
जो की आहे पर्याय क्रमांक 1 ₹54. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 99. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारले. आकृती मी आधीच घेऊन ठेवली आपला वेळ वाचण्यासाठी. बागेची लांबी रुंदी आहे 50 मीटर, सॉरी ही बागेची इथं असणार आहे, ही बाग इथे आहे 50 मीटर लांबी आणि ही रुंदी जी आहे ही आहे 30 मीटर. या बागेच्या कडेने काय करायचंय, 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. या बाजूने रस्त्याची रुंदी असणार आहे 5, इकडे पण असणार आहे 5, इकडेही असणार आहे 5, इकडेही असणार आहे 5, असे 5-5 सगळीकडे येणार आहेत. इथे पण असणार आहे हे 5. तर पहा आता बागेच्या कडेने रस्ता आणि रस्त्याच्या कडेने जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरची लांबी रुंदी काय होणार आहे, हे 50 आहेत 55 आणि हे 5 होतील 60. ही पूर्ण लांबी असेल 60 आणि ही पूर्ण रुंदी जी आहे ती असणार आहे 30 आणि 5 35 आणि 5 40. आता फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून या लहान आयताचं म्हणजेच या बागेचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काय होणार आहे, 60 गुणिले 40 म्हणजेच लांबी गुणिले रुंदी 60 गुणिले 40 वजा बागेचं क्षेत्रफळ होणार आहे 50 गुणिले 30, लांबी गुणिले रुंदी 50 गुणिले 30. 60 गुणिले 40 होतात 6 चौक 24, हे 2 शून्य, 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य. 15 आणि किती 24 होतात, 15 आणि 9 होतात 24, हे म्हणजे झाले 900. 900 चौरस मीटर हे असणार आहे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ, 900 चौरस मीटर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 101. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. यासाठी पेनिसिलिन सांगितलेलं आहे तुम्हाला. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही संख्यांची बेरीज असू द्या, अधूनमधून असू द्या, कुठूनही असू द्या, त्यासाठी एकच सूत्र आहे, ती म्हणजे आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग पहा इथं काय होणार आहे, पहिली संख्या होणार आहे 1, शेवटची संख्या आहे 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 1 ते 50 मध्ये असणार आहेत. 50 ला काही नाही छेद म्हणजे 1 आहे, 50 आणि 1 झाले 51. या 2 ने भाग द्या, 2 25 50 म्हणजेच 51 गुणिले 25 करावं लागेल. 25 1 25 5 हातचे 2, 25 5 125 आणि 2 होतात 127. म्हणजे त्यांची बेरीज असणार आहे 1275, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे पण काढू शकता किंवा 1 ते 50 पर्यंतची बेरीज म्हणजेच ती काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या काढण्याचंही सूत्र आपल्याला माहिती आहे, n × n+1/2. इथे यांची किंमत 50 टाका, 50 गुणिले 51 भागिले 2 केलं तरी देखील हेच उत्तर येणार आहे. पण हे सूत्र का वापरायचं, तर समसंख्यांची बेरीज असू द्या, विषम संख्यांची बेरीज असू द्या, त्या सगळ्यांना एकच सूत्र चालतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 102. स्वराने शिक्षणासाठी 10,7 दराने बँकेकडून ₹80,000 काही वर्षांसाठी कर्ज घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले, तर स्वराने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली. सरळ व्याजावर आधारित प्रश्न. इथं रेट जो आहे तो आहे 7. 80,000 म्हणजे ती आहे मुद्दल. प्रिन्सिपल आपल्याला काढायचे ते म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती ते, आणि शेवटी तिने परत केलेली रक्कम म्हणजेच ही आहे अमाऊंट. अमाऊंट किती दिलेली आहे, अमाऊंट आहे 96,800, ही झाली रास. जर रास 96,800 आहे, मुद्दल 80,000 आहे, म्हणजेच व्याज जे आहे इंटरेस्ट ते किती असणार आहे 16,800 रुपये. हे त्याच्यावरचं व्याज झालं. तर सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. सरळ व्याज म्हणजेच इंटरेस्ट इज इक्वल टू काय असतो, PRN डिवायडेड बाय 100. आता इंटरेस्ट जो आहे तो 16,800 आहे, पण आपल्याला इथे काढायचा आहे n काढायचा आहे, नंबर ऑफ इयर्स काढायचे. म्हणजेच n इज इक्वल टू काय येणार आहे, हे 100 इकडे जाऊन गुणिले होतील, व्याज गुणिले 100 भागिले हा प्रिन्सिपल आणि रेट म्हणजे मुद्दल आणि दर जो आहे तो जाऊन तिकडे भागिले होणार आहे. तर आता हे सोडूया आपण. इंटरेस्ट माहिती आपल्याला 16,800 गुणिले 100 भागिले मुद्दल जी आहे ती आहे 80,000. ही 80,000 मुद्दल झाली, गुणिले दर जो आहे तो आहे 7चा दर आहे. चला आता पहिले 0 0 हे 2 आणि हे 2 शून्य गेले, त्यानंतर हे 2 आणि हे 2 शून्य गेले. 8 1 8, 8 2 16 आणि 8 1 8 झाले, 7 1 7, 7 3 21 झाले. आणि नंबर ऑफ इयर्स आपल्याला मिळाले आहेत 3. म्हणजेच तिने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली आहे, 3 वर्षांमध्ये परत केलेली आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2. कॅल्क्युलेशनवर आहे. कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. पाढे पाठच पाहिजेत, विभाज्यतेच्या कसोट्या त्यावरही कमांड असलं पाहिजे. चला पाहूया पुढील प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 103. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? त्याने फेऱ्या मारल्या किंवा बाजूने कुंपण घातलं, किती पदरी कुंपण घातलं, किती फेऱ्या मारल्या, सगळे सेम टाईपचे प्रश्न आहेत. परिमिती, क्षेत्रफळ याच्यावर आधारित. आता 15 फेऱ्या मारल्यावर 5.1 किलोमीटर म्हणजेच त्याचे मीटर केले तर होतील ते 5100 मीटर. आणि 15 फेऱ्या मारल्यानंतर तेवढं अंतर झालंय म्हणजे एका फेरीमध्ये त्याचं अंतर किती होणार आहे? तर 15 त्रिक 45, 15 चौक 60 आणि 15 शून्य 0, 340 मीटर आली त्या आयताची परिमिती. हा जो आयताकृती मैदान आहे याची परिमिती आलेली आहे 340. आपल्याला दिलेलं काय आहे? त्या मैदानाची लांबी 100 असेल. लांबी आहे 100, या दोन्ही लांब्या आहेत 100, तर त्याची रुंदी किती? त्याची ब्रेडथ आपल्याला काढायची आहे. पहा इथे 100 आणि 100 होतील 200. 340 मधून 200 गेल्यावर राहिले किती? 140. तर हे 140 म्हणजे काय? ह्या दोन रुंदींची बेरीज आहे. दोन रुंदी बरोबर झाले 140. म्हणजे रुंदी त्याची किती असणार आहे? 140 भागिले 2 येणार आहे 70 मीटर. आणि तो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. फार सूत्र वगैरे न मांडत बसता आकृती काढून देखील आपण या पद्धतीने मांडणी केली तरी सुद्धा आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 104. रुपये 1300 रकमेत 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा रुपये 20च्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या, असं समजा रुपये 50च्या एक्स नोटा आहेत आणि रुपये 20च्या नोटा मग किती होतील? याच्या 3/4 पट म्हणजेच होणार आहे 3/4 एक्स नोटा. आता या दोन्ही ज्या रकमा आहेत यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे ती आहे 1300 रुपये. चला तेच समीकरण मांडूया. हे 50च्या एक्स नोटा म्हणजे रुपये झाले 50 एक्स अधिक 20च्या 3/4 एक्स नोटा म्हणजे हे झाले 20 गुणिले 3/4 एक्स बरोबर रक्कम सांगितली आहे 1300. हे सोडूया. 4 एके 4, 4 पंचे 20. हे 50 एक्स अधिक 5 त्रिक झाले 15 एक्स बरोबर झाले 1300. 50 अधिक 15 झाले 65 एक्स बरोबर झाले 1300. 65 तिकडे जाऊन भागिले होतील आणि भागिले झाले 65 दुने 130 आणि 65 शून्य 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू आला 20. एक्स 20 आला म्हणजे 50च्या किती नोटा आल्या? 20 नोटा आल्या. आणि 20 रुपयांच्या किती नोटा येणार? 3/4 गुणिले 20 म्हणजे 4 25, 5 त्रिक 15 नोटा आल्या. आता कितीने कोणत्या जास्त? तर 50च्या 5ने अधिक आहेत, जो की आहे पहिलाच पर्याय. रुपये 50च्या 5ने अधिक आहेत हे असणार आहे त्याचं योग्य उत्तर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 105. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्रिकोण मोजायचे आहेत आणि आकृती आहे. पहा, एकाच शिरोबिंदू मधून जर त्रिकोण तयार होत असतील तर हे मोजण्याची टेक्निक माहिती आहे आपल्याला. त्यांना नंबरिंग करायचं 1 2 आणि या दोघांची करत असतो आपण बेरीज. 2 आणि 1 झाले 3. या बाजूला हे आहेत 3 त्रिकोण. या बाजूला या शिरोबिंदूतून तयार होणारे जे त्रिकोण आहेत ते आहेत 1 2 आणि 3. हे 3 आणि 2 5 आणि 1 6. या बाजूला झाले हे 6 त्रिकोण. हे 6 आणि हे 3 सोडून या व्यतिरिक्त यामध्ये त्रिकोण कोणता तयार होतोय का? की याचं ह्या वरच्या भागाचं आणि खालच्या भागाचं कॉम्बिनेशन होऊन त्रिकोण तयार होतोय का? तर असा त्यामध्ये कोणताही त्रिकोण दिसत नाही. म्हणजेच हे 3 अधिक हे 6 बरोबर टोटल किती त्रिकोण होणार आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 4 9 त्रिकोण तयार होणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 106. विकासने प्रत्येकी रुपये 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी रुपये 32 किमतीचे 5 पेन व रुपये 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? बस टोटल करायची कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. हे 120 गुणिले या 25 वह्या, त्यानंतर 32 रुपयावाले 5 पेन आणि अधिक 140 किमतीची कंपास पेटी. सोडूया. हे हा एक 0. 25 गुणिले 12 होतात 300, त्यानंतर 32 500 होतात 160 प्लस 140 ची कंपास पेटी. यांची करायची आपल्याला टोटल. यांची टोटल केल्यावर हे 0 6 4 10 1 2 3 आणि हे 3 झाले 3300 रुपयांची त्याने टोटल खरेदी केलेली आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 3300 रुपये. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 107. 3 5 चौकट 2 चौकट 6 या 6 अंकी संख्येला, हे 6 अंक आहेत, 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटच्या जागी असलेला समान अंक कोणता हा आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे 3 ची कसोटी.
3ची कसोटी म्हणजे या सगळ्या अंकांच्या बेरजेला, म्हणजे हे 3, 5 चौकट, 2 चौकट, 6 यांच्या पूर्ण बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. आता सध्या किती होती बेरीज यांची? 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 6 16. आता 16 बेरीज होतीये. मग आता यामध्ये पर्यायावरूनच जाणार आहे आपण. समजा इथे 4 हा अंक आला तर इथे 4 इथे 4, 4 आणि 4 होतील 8, 16 आणि 8 होणार आहेत 24. 24ला 3ने भाग जातो का? येस जातो. म्हणजेच या चौकटींच्या जागी येणार आहे 4 हा अंक येणार आहे. पुढचे पर्याय नाही म्हणून एक सांगतो. 5 घेतले तर 5 आणि 5 10, 16 आणि 10 26 होतील, भाग जाणार नाही. 2 घेतला तर 2 आणि 2 4 होतील, 16 आणि 4 20 होतील, भाग जाणार नाही. 9 घेतला तर 9 9 18, 18 आणि 16 34 होतील, 34ला 3ने भाग जाणार नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 108. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? पहा, 2.5 लिटर म्हणजे 2.5 लिटर मध्ये गाडी जाते ती 162.5 किलोमीटर, तर 455 किलोमीटर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल? हे आहे त्रैराशिक. ही आपली प्राचीन भारतीय पद्धत आहे कोणतीही प्रमाणावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी. याला एवढे तर याला किती, या पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची असतात. आणि हे करत असताना आता काय करणार? तिरकस गुणाकार x गुणिले 162.5 बरोबर 2.5 गुणिले 455. आता हे सोडवत असताना हे 162.5 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. मग x इज इक्वल टू काय येणार आहे? हे 2.5 गुणिले 455 भागिले 162.5. तर हा पॉइंट जो आहे तो काढून टाकावा लागेल आपल्याला. तो काढल्यानंतर काय होईल ते मी लिहून घेतो. पॉइंट काढून घेतल्यानंतर 2.5 झाले 25, 162.5 झाले 16 25. आता इथे पटपट भागाकार करायचा आपल्याला. 25ने भाग देऊन टाकू. 25 एके 25, इथे झाले 25 सक 150 आणि 25 पाच 125. आता 5ने भाग देऊया. 13 पाची 65 आणि 5ने ते 5 9 45, 5 एके 5, 91 भागिले 13 आता 13 साती 91, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 7. 455 किलोमीटर जाण्यासाठी 7 लिटर पेट्रोल लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 109. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? प्रजासत्ताक दिन म्हणजे झाला तो 26 जानेवारी आणि तो कोणत्या वारी आलेला आहे? गुरुवारी आलेला आहे. आणि आपल्याला विचारलंय महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मेला कोणता वार येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता हे सोडवताना सोपं आहे. आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 26 जानेवारीवरून आपल्याला 1 मेला पोहोचायचं आहे. जानेवारीमध्ये दिवस असतात 31, जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, पण आपल्याला 26 वरून 31 पर्यंत जाण्यासाठी किती? 5ने पुढे जावं लागेल फक्त. फेब्रुवारीमध्ये किती येणार आहेत? फेब्रुवारी हे वर्ष कोणतं आहे ते पाहावं लागेल. 2020 म्हणजे 4ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे, म्हणजे याच्यामध्ये असणार आहेत 29 दिवस. मार्चचे झाले 31 दिवस, एप्रिलचे झाले 30 दिवस आणि मे महिन्याचा 1च दिवस महाराष्ट्र दिनाचा तो 1 दिवस. इथपर्यंत पोहोचायचंय. चला ही बेरीज करू. 9 5 14 आणि 2 16, हातचा 1, 3 आणि 3 6 आणि हे 3 झाले 9, म्हणजे 96 पुढे जायचं. 96 पुढे जायचं म्हणजे दर 7 दिवसांनी तोच वार येत असतो. याला 7ने भागू. 7 एके 7 राहिले 2 झाले हे 26 आणि 7 त्रिक 21, इथे राहिले 5, म्हणजे 5ने पुढे जायचंय आपल्याला. आता 5ने पुढे जाणं म्हणजेच 2ने मागे येणं असतं. हे जर नसेल लक्षात येत तर 5ने पुढे जाऊ आपण. गुरुवार पासून 5ने पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे 1 मेला कोणता वार येणार आहे? मंगळवार. 5ने पुढे जाणं म्हणजेच 2ने मागे येणं. कसं? गुरुवार पासून 2ने मागे या, बुधवार आणि मंगळवार तेच आहे. ज्यांची टोटल 7 असते. 4ने पुढे जाणं म्हणजेच 3ने मागे येणं. 6ने पुढे जाणं म्हणजेच 1ने मागे येणं. दोघांची बेरीज 7 झाली पाहिजे. पटकन सोडवण्यासाठी अशा काही टेक्निक्स आपण लक्षात ठेवूया. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 110. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे, प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती? खोक्याचं वजन काढायचं आपल्याला. आधी काय करूया? वरच्या सगळ्या वजनांची बेरीज करून घेऊ. तर 150 चे आहेत 15, 100 चे आहेत 28 आणि 50 ग्रॅमचे आहेत 8. 50 चे आहेत हे 8.
15चा वर्ग होतो 225, त्यावर एक शून्य, इथं 28 आणि त्यावर 2 शून्य आणि 8 45 म्हणजे हे झाले 400. यांची टोटल 0 हे 5, 8 4 12 2 14, 2 2 4 आणि 5, 5450 ग्रॅम या बिस्किटांचं वजन झालं. प्लस खोक्याचं वजन एकत्र केलं तर होतं ते किती? 6.25 किलो. 6.25 किलो म्हणजेच किती? 6250 ग्रॅम. हे सव्वा वगैरे कसे हे लक्षात घ्या की हा जर पूर्ण 1 किलो असेल तर हा 1000चा असतो. यातला पाव किलो जो आहे 250चा, 250चा, 250, 250. म्हणजे सव्वा म्हणजे 6 आणि पाव म्हणजे झाला तो 6250. त्यातून हे बिस्किटांचं वजन वजा केलं की आपल्याला खोक्याचं वजन मिळेल. हे 5450 यातून आपल्याला वजा करायचे आहेत. हे वजा केलं हे 0 0, 12तनं 4 गेले राहिले 8 आणि हा 0 म्हणजे किती? 800 ग्रॅम जे आहे ते खोक्याचं वजन असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1, 800 ग्रॅम. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 111. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षांनंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल, तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते हे विचारलेलं आहे. राज आणि त्यासाठी आधी आहे आज. राज काय आहे? आज राजचं वय आणि त्याच्या बहिणीचं वय यातलं रिलेशन दिलेलं आहे. बहिणीचं वय जर x असेल तर राजचं वय किती आहे? 4 वर्षांनी अधिक म्हणजे x अधिक 4 आहे. हे इथं झालं. आता आपल्याला कंडिशन दिली आहे 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होतं. आता 5 वर्षांनंतर काय होणार आहे? राजचं वय काय होईल? x अधिक 4 अधिक 5 एवढं होणार आहे राजचं वय, आणि बहिणीचं वय होणार आहे x अधिक 5 वर्षांनी, आणि यांची बेरीज दिली आपल्याला ती किती आहे? 30 वर्ष आहे. चला हे सोडूया. x आणि x झाले हे 2x अधिक 5 आणि 5 10 4 14 बरोबर आहे 30, म्हणजेच 2x बरोबर आले हे 30 तिकडे जाऊन वजा 30 वजा 14 होतात 16. x ची व्हॅल्यू आली आहे 8. x ची व्हॅल्यू 8 आली तर राजचं आजचं वय किती होणार आहे? 8 अधिक 4 बरोबर 12 वर्ष होणार आहे. हे झालं आजचं वय. पहिलाच पर्याय दिसतो 12 वर्ष. विचारले काय? 2 वर्षापूर्वी राजचं वय किती आहे? आज 12 आहे म्हणजे 2 वर्षापूर्वी राजचं वय किती असणार आहे? 10 वर्ष हे वय असणारे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 112. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत हे विचारलेलं आहे. पट आहे 400. 400 पैकी 340 विद्यार्थी हजर आहेत म्हणजे गैरहजर विद्यार्थी किती? गैरहजर विद्यार्थी झाले 60. 60 विद्यार्थी गैरहजर आहे. आपल्याला गैरहजरच शेकडा प्रमाण विचारलेलं आहे, चुकून हजरच नाही काढायचं. तर हे 60 विद्यार्थी गैरहजर आहेत. किती पैकी? 400 विद्यार्थ्यांपैकी गैरहजर आहेत 60 गुणिले 100 शेकडा काढण्यासाठी. हे 2 0 2 0 गेले. 60 भागिले 4 आले 15 चौक 60 म्हणजे 15% विद्यार्थी जे आहेत ते गैरहजर आहेत. जास्त आहे गैरहजेरीचं प्रमाण. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 113. एक वस्तू रुपये 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती? मूळची खरेदी किंमत काढायची आहे आपल्याला. आता यामध्ये पहा, एकदा इकडे जर विकली, कमी पैशांनी जर विकली तर काय होतंय? 560 ला जर विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 ला विकल्यानंतर होतो. पहा, इथं जर x तोटा होत असेल तर इकडे नफा जो आहे तो 3x होतोय. हा नफा आहे, हा तोटा आहे. आता हेच रिलेशन आपल्याला काढायचंय. हे 560 आणि 640 यांच्यामधलं जे अंतर आहे ते असणार आहे 3x अधिक x म्हणजे 4x. का? 560 ला जर विकली तर x एवढा तोटा होतो, पण तीच वस्तू जर 640 ला विकली तर 3x एवढा नफा होतो. म्हणजेच 3x अधिक x बरोबर झाले किती? हे 4x. आणि हे 4x बरोबर या दोघांमध्ये असणार अंतर आहे 56 आणि 8 होतात 64, म्हणजेच हे 80चं अंतर आहे याच्यामध्ये. या 4 भागां एवढे हे 80 आहेत, म्हणजेच x बरोबर आला 20. 20 चौक 80 होतात. आता x ची व्हॅल्यू आली 20 म्हणजे तोटा आहे 20 रुपये, किंवा नफा असेल तर 20 त्रिक 60 रुपये नफा आहे. मग पहा, 560 ला विकल्यावर 20 तोटा होतो म्हणजे खरेदी किंमत किती असणार? 560 अधिक 20 म्हणजेच 580 रुपये. खरेदी किंमत झाली 580. तेच इकडे जरी पाहिलं तरी पहा, 580 अधिक नफा 60 रुपये म्हणजे विक्री किंमत झाली 640. आपल्याला विचारलेलं आहे मूळची खरेदी किंमत किती? ती आलेली आहे आपली 580. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 114. 5,67,438. 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत, या 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? ज्याला 4 लागला तो छेदामध्ये असतो. 6ची स्थानिक किंमत असणार आहे हे 60,000 आणि ह्या 4ची स्थानिक किंमत जी असणार आहे ती असणार आहे 400. आणि आपल्याला विचारले 4च्या हे 60,000 किती पट आहेत? 0 0 0 0 आणि 4ने जर याला भागलं आपण तर काय होणार आहे? 4 15 60 आणि 4 0 0 म्हणजेच किती झाली? ही 150 पट आहे. आणि तो आहे पर्याय क्रमांक 3. 150 पट ही किंमत आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 115. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेंटीमीटर आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? आता पहा, लांबी आणि रुंदी यात रिलेशन सांगितले आपल्याला. लांबीच्या निमपट रुंदी, लांबी जर x असेल तर रुंदी असणार आहे x/2 आणि त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिले रुंदी बरोबर असतं आयताचं क्षेत्रफळ, ते आहे 288. इथे x गुणिले x होतील x² इज इक्वल टू हे 2 तिकडे जाऊन 288 ला गुणिले होतील. 288 दोन्ही होतात 576. म्हणजेच x ची व्हॅल्यू इथे किती येणार आहे? 576चं वर्गमूळ आहे 24. x ची व्हॅल्यू 24 म्हणजे लांबी जी आहे ती आली आपली आता 24 आणि रुंदी जी आहे ती आली आपली आता 12. 24च्या निम्मी 12. आता काय केलेलं आहे? नवीन लांबी आणि नवीन रुंदीला बदल केलेला आहे. आयताची रुंदी काय केली? 3/4 केली. ह्या 12च्या 3/4 केली. 12च्या 3/4 म्हणजे 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9, रुंदी झाली 9. आणि लांबी काय केलेली आहे? 3/2 केली. लांबी जी आहे आधीची 24 आहे, 24च्या किती केलेली आहे? 3/2. मुद्दाम इथं पुढे देताना रुंदी आधी आणि लांबी नंतर दिलेली आहे, ते काळजीपूर्वक पाहिजे. बे के बे बे 12 24 12 झाले हे 36. म्हणजे लांबी झाली 36, रुंदी झाली 9. आयताचं क्षेत्रफळ किती होईल हे विचारलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळ पुन्हा एकदा असणारे लांबी गुणिले रुंदी. 36 गुणिले 9 ते येतात 9 × 54 9 × 27 आणि 5 32. 324 चौरस सेंटीमीटर. मीटरचा यात काही घोळ नाहीये, सेंटीमीटरचा आहे. 324 चौरस सेंटीमीटर हे असणार आहे त्या नवीन आयताचं क्षेत्रफळ. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 116. 8 पोत्यात अनुक्रमे 40 25 72 69 63 58 45 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल? सरासरीवर आधारित उदाहरण. या सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि ह्या सगळ्या वजनांची बेरीज केली तर ती बेरीज येते 410. आणि हे 410 किलोग्रॅम आपल्याला 10 पोत्यात भरायचे म्हणजे याला केले भागिले 10. हे 0 0 गेले म्हणजे प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरला जाईल? 41 किलोग्रॅम गहू भरला जाणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 117. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी रुपये 272 भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती हे आपल्याला विचारलेलं आहे. समजा वर्गात x मुलं आहेत आणि प्रत्येकानं x रुपये रक्कम गोळा केली. ही झाली त्यांची जमा झालेली रक्कम. त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये घातले आणि टोटल रक्कम झालेली आहे 1001. आता x गुणिले x होतील x². हे 272 तिकडे जाऊन वजा होणार आहेत. 1001 मधून 272 गेल्यावर येतील 729. 729 कोणाचा वर्ग आहे? 27चा वर्ग आहे. म्हणजेच त्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत ते आहेत 27 आणि प्रत्येकाने 27 रुपये गोळा केलेत, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 118. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? आता हे नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडणे, एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी किती हस्तांदोलनं केली, एखाद्या खेळासाठी आलेले संघ आहेत तर त्या संघांमध्ये एकमेकांशी खेळताना बाद पद्धतीने किती सामने होतील, यासारखे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांसाठी एकच सूत्र आहे, ते म्हणजे n × n-1 / 2. म्हणजेच ती संख्या गुणिले तिच्या आधीची संख्या भागिले 2. आता या ठिकाणी पहा, n ची व्हॅल्यू म्हणजे टोटल असणारे पॉइंट्स ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 पॉइंट्स आहेत. म्हणजेच 8 गुणिले 8 + 1 म्हणजे 7 भागिले 2. 8 7 झाले 56 भागिले 2. 56 भागिले 2 येतात
28. यामध्ये 28 रेषाखंड काढावे लागतील. 28 इथे पर्याय पण दिसतो, पण त्याच्या मागे जायचं नाही. विचारले काय? आणखी, हा शब्द महत्वाचा आहे. आणखी जास्तीत जास्त किती काढावे लागतील? ऑलरेडी 1 आणि 1 2 काढलेले आहेत. 28 मधून 2 गेले, हे राहिले किती? 26. म्हणजे आणखी 26 रेषाखंड त्यामध्ये जास्तीत जास्त काढावे लागतील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 119. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे? पहा, एक खांब आहे आणि या खांबाची उंची आहे 9 मीटर. त्या खांबाच्या टोकापर्यंत एक 15 मीटर लांबीची अशी शिडी उभी केली आहे. ही शिडी आहे 15 मीटरची आणि विचारले खालच्या 2 टोकातलं अंतर किती? आता खांब जो आहे तो काटकोनातच उभा असतो, तर या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणासंदर्भात आहे. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा एवढी असते. म्हणजेच इथं असणारे 9चा वर्ग अधिक ही बाजू म्हणजे आहे x चा वर्ग बरोबर येणार आहे 15चा वर्ग. आता हे 9चा वर्ग होतो 81 अधिक x स्क्वेअर इज इक्वल टू 15चा वर्ग होतो 225. हे 81 तिकडे जाऊन वजा होतील. x स्क्वेअर इज इक्वल टू होतील 225 वजा 81 म्हणजेच झाले 144. म्हणजेच x जो आहे 144 चं वर्गमूळ येतं 12. म्हणजेच ही जी बाजू आहे ही असणार आहे 12, जो की आहे पर्याय क्रमांक 3 12 मीटर. तुम्हाला 9 12 15 हे त्रिकूट जर पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट याचं उत्तर देऊ शकता. ते पाठ नसेल तर तुम्हाला बेसिक त्रिकूट तरी माहित आहे, ते म्हणजे काय आहे 3 4 5. या सगळ्यांची जर आपण समानपट केली तर काय होतं पहा, जर 3 न गुणलं तर 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15 असं हे त्रिकूट आपल्याला मिळतं की जे 3 4 5च्या पटीत आहे. त्रिकुटे देखील आपले पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या परीक्षेमधलं एवढं काम वाचतं आणि आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवर टीईटी परीक्षेच्या मागील झालेल्या पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींचे देखील प्रश्नपत्रिका आहेत. त्या प्रश्नपत्रिका आपणही पहा, आपल्या तयारी करणाऱ्या इतर मित्रांना देखील शेअर करा. त्याचबरोबर भविष्यात आपल्या चॅनलवर म्हणजे कदाचित तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत त्या व्हिडिओज आलेल्या देखील असतील. 7वी स्कॉलरशिपच्या देखील आपण घटक निहाय व्हिडिओज चॅनलवर देणार आहोत. त्या देखील आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या आपल्या चॅनलवर शेकडेवारी आणि नफा तोटा याची एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ नफा तोट्याची एकदा पाहिली की परत आयुष्यभर नफा तोटाचे अभ्यास करायची गरज नाही. कोणतीही किचकट सूत्र न वापरता त्या व्हिडिओज केलेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी नक्की पहा की ज्याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स समजावून सांगितलेलं आहे. आपल्याला सध्या काय वाटतं की सगळं इन्स्टंट मिळालं पाहिजे, पण त्याचं जर बेसिक डीप मध्ये नॉलेज घेतलं तर ते प्रश्न पाठ करावे लागत नाहीत, सूत्र पाठ करावे लागत नाहीत आणि कधीही कोणतंही गणित समोर आलं तरी देखील आपल्याला ते टेप्ट असल्यामुळे आपण ते सहज सोडवू शकतो. चला जाऊयात आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 120. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी 7,200 होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. पाहता इथे 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात 20,000 मजुरी. म्हणजेच आपण काढूया इथे की 5 स्त्रिया अधिक 5 पुरुष यांची आपण 1 दिवसाची काढू. ही 5 दिवसात 20,000 आहे म्हणजे 5 ने याला जर भागलं तर एका दिवसाची झाली ही 4,000 रुपये मजुरी. आता या ठिकाणी 5 स्त्रिया आणि 5 पुरुष दिली, एकाच काढू आपण. तर 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची एका दिवसाची ही 5 स्त्रिया आणि 5 पुरुषांची आहे. याच्यावरून आपण एकाची काढतो म्हणजे याला 5 ने भागणार 45 800 रुपये झाली 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी एका दिवसाची झालेली आहे. आता दुसरी दिलेली गोष्ट जी आहे आपल्याला 7 स्त्रिया आणि 3 पुरुष. तर इथं पहा ह्या 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांची आपल्याला 2 दिवसांची मजुरी 7,200 सांगितली आहे. एकाच दिवसाची काढूया. 7,200 ला 2 ने भागलं म्हणजे आले हे 3,600 आले. आता यामध्ये पहा आपल्याला हे सोडवत असताना आपल्याला ह्या दोन्ही समीकरणांमध्ये एक तरी गोष्ट कॉमन आली पाहिजे. मग आता या 7 स्त्रिया आहेत, इथं एकच स्त्री आहे तर यांना मी 7 करून घेऊ शकतो. ते केल्यावर काय होईल 7 स्त्रिया 7 ने गुणतोय मी अधिक हे 7 पुरुष बरोबर 7 8 56 झाले 5,600 झाले. आता इथं मला 2 समीकरणं मिळालेली आहेत. या समीकरणाची व्हॅल्यू जास्त याची कमी आहे. या समीकरणातून हे समीकरण वजा करता येईल. आता ते वजा करूया. त्यासाठी ही दोन्ही समीकरणं आधी मी या ठिकाणी लिहून घेतो. 7 स्त्रिया अधिक 7 पुरुष
बरोबर आहेत 5600 आणि यातून वजा करणार आहेत आपण 7 स्त्रिया अधिक 3 पुरुष बरोबर आहेत हे 3600. आता करायची आपल्याला ही वजाबाकी करताना या 7 स्त्रिया कट झाल्या, 7 मधून 3 गेले, राहिले हे 4 पुरुष बरोबर 36 आणि 56 म्हणजे झाले 2000. 4 पुरुषांची मजुरी आहे 2000 म्हणजे एका पुरुषाची मजुरी जी आहे ती किती येणार आहे? 4 ने भागल्यावर 4 25 400 500 रुपये आली. एका पुरुषाची मजुरी आहे 500. एकाचं इथं समीकरण आहे आपल्याकडे, या ठिकाणी समीकरण आहे. एका पुरुषाची आहे 500 म्हणजे एका स्त्रीची किती होईल? 800 वजा 500 300 रुपये येणार आहे. म्हणजे एका स्त्रीची मजुरी किती झाली? 300 रुपये. आता आपल्याला विचारलेलं काय आहे पहा, एक पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? आता एक पुरुष म्हणजे त्याची मजुरी झाली 500 अधिक 2 स्त्रिया म्हटलंय, 2 स्त्रियांची झाली 300 गुणिले 2 म्हणजे झाली 600 बरोबर ही मजुरी झाली 600 आणि 500 होतात 1100. 1100 जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण टीईटी 2023 मध्ये झालेल्या पेपर फर्स्ट मधील 30 पैकी 30 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप बळ देऊन जातात. पुढच्या व्हिडिओसाठीची ती एक मोठी प्रेरणा असते. छान अभ्यास करत राहा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुमच्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.